साधी सोपी सिरीजमधली 43वी रेसिपी आज शेअर करते आहे। शेंगदाण्याची कोशिंबीर थोडीशी वेगळी रेसिपी आहे, पण नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। इथे मी बाउलमध्ये अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे। कांदा लहान असेल तर तुम्ही एक देखील घेऊ शकता। 2 हिरव्या मिरच्या, कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत। अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि तसंच थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये मी घातली आहे। आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालते आहे, थोडीशी जिरे पावडर आणि लाल तिखट घालते आहे। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही अगदी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कारण इथे मी हिरवी मिरची घेतली आहे त्यामुळे मी अगदी थोडी लाल मिरची पावडर घातली आहे। आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये मी खारे शेंगदाणे वापरणार आहे, त्यासाठी मिठाचं प्रमाण आपल्या अंदाजाने घ्यायचं आहे। इथे मी थोडासा हिंग घातला आहे आणि सैंधव मिठाचा वापर केला आहे। सगळं आता छान असं मी एकजीव करून घेते आहे आणि अर्धी वाटी इथे मी खारे शेंगदाणे साल काढलेले यामध्ये घातले आहेत आणि छान असे एकजीव करून घे। शेंगदाणे शेवटी घालायचे आहेत म्हणजे त्याचा क्रंचीनेस खूप छान लागतो। वरून फक्त लिंबाचा रस घालायचा आहे, थोडासा चाट मसाला घातल्यानंतर आपली शेंगदाण्याची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे। जेवताना आयत्या वेळा करायची आहे म्हणजे ह्याचा क्रंचीनेस टिकून राहतो आणि खूप छान लागते ही कोशिंबीर। हेल्दी देखील आहे। नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओज तुमच्या फॅमिली फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा। अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।